मी वडिलांना विचारलं जगणं कधी सुंदर होईल. त्यांनी एक साधं उत्तर मला सांगितलं. ते म्हटले जगणं जर सुंदर व्हावं असं वाटत असेल ना तर तुला साधं एक गंमत सांगतो. म्हणजे काय म्हटले, आतापर्यंत तुला ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या लोकांची यादी कर. मी ती यादी करायला घेतली. आजपर्यंत आपल्याला किती लोकांनी मदत केली. 10वीला असताना मला फी भरायला पैसे नव्हते, माझ्या मित्राच्या वडिलांनी दिले होते, त्यांचं नाव घेतलं. 11वीला क्लासला ज्याच्या सायकलवरती बसून जायचो त्याचं नाव लिहिलं. 12वीच्या पेपरला ज्याच्या गाडीवर बसून जायचो त्याचं नाव लिहिलं. पुण्यात ज्या घरामध्ये पेंगेस्ट म्हणून राहिलो, ज्या मित्राच्या रूमवर काही दिवस राहिलो, अशी यादी करता करता 100-150 लोकांची यादी झाली. आणि सांगितलं या 100-150 लोकांनी मला आजपर्यंत मदत केली आहे. वडिलांनी कौतुकानं पाठीवर थाप मारली. म्हणले नशिबान आहे. म्हटलं का. म्हणले तुला ती लोक आठवतात ज्यांनी तुला मदत केली. म्हटलं आता दुसरं काम कर. म्हटलं काय. आतापर्यंत तू किती लोकांना मदत केली ना त्यांची जरा यादी कर म्हटली. मग मी ती यादी करायला घेतली. 4-6 लोकांपेक्षा आठवून 4-6 लोक, याच्यापेक्षा जास्त ती यादी होऊ शकली नाही. ते म्हटले जगणं सुंदर करायचा सोपा फॉर्म्युला हा आहे. म्हटलं कोणता. ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल.